नमस्कार मित्रांनो. आज पुण्यातला माझा पहिला दिवस. सकाळी थोडा उशिरा उठलो आणि नाश्त्यासाठी गाडी काढून बाहेर पडलो. विचार तर होता एखाद्या मोठ्या चकाचक हॉटेलमध्ये जायचा. पण रस्त्याने जात असताना अचानक माझी एक नजर एका छोट्या गाड्यावर पडली आणि मी तिथेच थांबलो. तिथे पाहिलं तर एक वयस्कर आजी मोठ्या जिद्दीने गरमागरम भजी तळत होत्या. आजच्या या काळात जिथे आपण मोठ्या ब्रँडच्या मागे धावतो, तिथे या आजीचे कष्ट पाहून मनात विचार आला, आज मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन बिल भरण्यापेक्षा या माऊलीच्या कष्टाला साथ देऊया, तेवढाच त्यांना एक छोटासा आधार मिळेल. मग व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वी मावशींची परवानगी घेतली, की मी व्हिडिओ बनवू का? मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं, "कशासाठी? याचं तू काय करतो?" मी म्हणलं, "असंच मेमोरीज क्रिएट करण्यासाठी." "अच्छा, अच्छा. ठीक आहे, ठीक आहे." म्हणत-म्हणत त्यांनी मला बोललं, की "तू कर." त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवला. त्यांची थोडीशी गप्पा-गोष्टी केल्या. त्यांना म्हणलं मी, की "मी पण काही मदत करू का तुमची?" ते म्हणले, "नाही, नाही. राहू दे, राहू दे. तू असं केलं असतं मला नाही बरोबर वाटणार." मी म्हणलं, "असं काही नाही. तुम्ही माझ्या एक आईसारखे आहेत. त्याच्यामुळे मी तुमची मदत करायला पण मागे-पुढे बघणार नाही." त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. त्याच्यानंतर आजीनं मला विचारलं, "तू जॉबला कुठे आहेस? किती दिवस झाले? किती पगार आहे?" ह्या त्या गोष्टी त्या बोलत होत्या. आणि मेन म्हणजे त्या आजीसोबत बोलताना मला खूप मी असं एक मनानं भावूक होऊन गेलो होतो त्यांच्यासोबत बोलता-बोलता. कारण त्यांचं जे मेहनत होती, सकाळपासून ते येत आहेत. ते मला सांगत होते, की "आमच्या हॉटेलमध्ये एवढी काही गर्दी नसते. कोणी येतच नाही. आम्ही येतो, जातो, बस. दिवसाला जेवढं-तेवढंच होतं. पोटा-पाण्यापुरतं आमचा धंदा होतो." गरमागरम भजी खाल्ल्यावर जे समाधान मिळालं ना, ते कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये मिळालं नसतं. मित्रांनो, पुण्यात आलात तर अशा कष्टाळू हातांना नक्की बळ द्या. कारण तुमची एक छोटीशी कृती कोणाच्या तरी चेहऱ्यावर मोठं हास्य उमलवू शकते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, जेणेकरून अशा कष्ट करणाऱ्या आजीपर्यंत लोकांची मदत पोहोचेल.